गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर कसे आहात सर्वजण. मी आता चाललो आहे ऑफिसमध्ये. साफसफाई तर करून आलेलो होतो सकाळच्या वेळेला. आता मला लाईव्ह घ्यायचं आहे आणि आजच्या दिवशी सार्थकचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. मागे मी तुम्हाला म्हटलं होतं बघा की सार्थकचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. तर त्याचं अकाउंट जे आहे ना बँकेचं, तर ते इनॲक्टिव्ह झालं होतं. त्याला ॲक्टिव्ह केलं. आता अजून काही डॉक्युमेंट वगैरे दिलेले बँकेमध्ये, तर ते आता अजून 15 दिवसांमध्ये चालू होईल. तोपर्यंत सार्थकला म्हटलं की मी चल तुझं डीमॅट अकाउंट ओपन करून देतो, अकाउंट नंबर माझा जॉईन करून देतो, तुझं आलं की मग त्याला आपण प्रायमरी अकाउंटमध्ये कन्वर्ट करून देऊ. त्यामुळे आज त्याचं डीमॅट अकाउंट पण ओपन करायचं आहे. कालच्या दिवशी मार्केट रिकवर होऊन गेले. निफ्टी बँक इंडेक्स जो होता ना तो पण नंतर रिकवर होऊन गेला. निफ्टी जी आपल्याला 250 पॉईंटने खाली दिसत होती ती पण रिकवर झालेली होती. म्हणजे बरंचसं मार्केट नंतर रिकवर झालेलं होतं. ठीक आहे, पण हे असंच होतं आहे, थोडंसं गॅप अप गॅप डाऊन. आज पुन्हा गिफ्ट निफ्टी फ्युचर आपल्याला खालीच दिसते बघा. जे ट्रेंडिंग मार्केट म्हणतो ना आपण, ते आपल्याला बघायला मिळत नाही. चला ठीक आहे, मी आता लाईव्हची तयारी करतो आहे. मला आता लाईव्ह घ्यायचं आहे. हे बघा कालचं मार्केट कसं खाली आलेलं होतं. निफ्टी 50 इंडेक्स शार्प खाली आलेलं होतं. पण नंतर ही जी रिकव्हरी आली ना बघा, कशी शार्प रिकव्हरी आलेली होती. इथे डाऊन ट्रेंड दिसत होता मार्केटमध्ये पूर्णपणे, पण इथे मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेला होता आणि मार्केट पुन्हा रिकवर होऊन गेलं. बँकेचे जे स्टॉक आपण सकाळी बघत होतो बघा की आपल्याला आज निगेटिव्ह दिसत आहे, त्यानंतर प्लसमध्ये येऊन गेले होते. HDFC बँक, ॲक्सिस बँक, त्यानंतर SBI सारखा स्टॉक होता तो पण प्लसमध्ये आलेला होता. तर हे मार्केटमध्ये चालणारच आहे. आज बघूया, आज पण वाटतं आहे की मार्केट गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. एवढी मोठी रॅली तर देऊन टाकली मार्केटने, आज पुन्हा गॅप डाऊन ओपन होऊ शकतं मार्केट. झालं मित्रांनो. आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये ना छान रिकव्हरी होती. म्हणजे सुरुवातीचे कॅन्डलच बघा, तुम्हाला दिसेल पण इथं बघा वरती जाताना दिसलं मार्केट आणि थोडासा पुलबॅक आलं आणि त्यानंतर बघा शार्प वरती गेलेलं होतं. तर मग हे मार्केट कसं वरती गेलं, त्याचं मागचं लॉजिक काय, ह्या सर्व गोष्टी ना मी लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेल्या होत्या आजच्या दिवशी. मग मी सर्वांना तेच सांगत असतो की तुम्ही मार्केटचं ऑब्झर्वेशन करत चला. खूप काही गोष्टी तुमच्या समोर असतात, समजतं ते मार्केट. ठीक आहे, तर मग खूप छानरीत्या आज मार्केट सर्वांना समजून सांगितलं 1.5 तासांमध्ये. आता पुन्हा वरच्या लेवलपासून सेलिंग येते मार्केटमध्ये, पुन्हा शॉर्ट होतं आहे. हे प्रत्येक दिवसाला होतं आहे की नाही सांगा तुम्ही. प्रत्येक दिवसाला असंच होतं. रॅली येते पण ती रॅली टिकत नाही, वरच्या लेवलपासून पुन्हा सेलिंग येऊन जाते मार्केटमध्ये. आज पण तसंच होतं ना दिसतं आहे. तर मित्रांनो, आत्ता जेवण झालं आहे, दुपारचे 2 वाजता आहे. आणि सार्थकला म्हटलं होतं की डीमॅट अकाउंट ओपन करायचं, तर मग त्याचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड मी घेतलेलं आहे आणि आम्ही बसलो आहे आता डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी. प्रोसेसला आता सुरुवात केलेली आहे मी. त्याचा आधार नंबर वगैरे टाकून पुढची प्रोसेस करतो कंप्लीट. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आणि मी ऑफिसमध्ये येऊन बसलो होतो. झाडांना पण पाणी घालायचं आहे कारण की आज मुलं पण नाही आहे. तू पहिल्या घरी गेलेला आहे आणि सार्थक गेले नाशिकला, त्यामुळे झाडांना पाणी टाकायला पण मुलं नाही घरी. तसं मुले पण टाकतात झाडांना पाणी आणि मी पण टाकत असतो. आता खाली जाणार मी, झाडांना पाणी वगैरे पण टाकणार. आणि आजच्या दिवशी महत्त्वाचं काम होतं ते झालं. म्हणजे सार्थकला म्हटलं होतं मी की तुझं डीमॅट अकाउंट खोलून देणार आज, तर मग दुपारच्या वेळेला ती प्रोसेस पण पूर्ण झाली. म्हणजे मोजून फक्त 8 ते 10 मिनटं लागले मला, कारण की डॉक्युमेंट होते सर्व. बँक अकाउंट जे होतं माझं अटॅच करून दिलं मी. त्याचं जेव्हा चालू होईल तेव्हा त्याचा अकाउंट नंबर टाकेल मी. आता 2 दिवसांमध्ये त्याचं डीमॅट अकाउंट पण चालू होणार. मग त्याची SIP चालू करून देतो. म्हणजे त्याला काही मी आता सांगणार नाही ताबडतोब की या शेअरला बाय कर, याला सेल कर. नाही, थोडं शिकलं पाहिजे, थोडे शिकले पाहिजे. ते पण शिकले की मग मी त्यांना सांगेल तुम्ही बाय सेल करा. आता सध्या तर त्यांना इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगेल. मग त्याची एक SIP वाटलंच तर 500 रुपयांची सुरुवातीला चालू करून देणार. पुढे जसं मुलं जॉब वगैरे करतील त्यांची SIP अमाऊंट ते वाढत जातील, मॉडिफाय करत जातील त्याला. सध्या तर मी फक्त 500 रुपयांची SIP चालू करून देतो आहे. आणि कालच्या दिवशी या चेअर पण मागवले मी, ऑनलाईनच मागवलेले आहे चेअर. कारण की जर माझ्याकडे कोणी आलं ऑफिसमध्ये तर मग बसायला चेअर नव्हतं, त्यामुळे या 3 चेअर मी मागवले आहे ऑफिसमध्ये. म्हणजे कोणी आलं माझ्याजवळ तर इथे बसतील, आमचं डिस्कशन या ठिकाणी होत जाईल. त्यामुळे या चेअरची तर फार गरज होती. कोणी आलं उभं थोडंच करणार आपण, कोणाला बसवणारच ना. या चेअर पण मागवल्या मी आणि प्लॅस्टिकच्या 2 चेअर त्या आज आल्या. म्हणजे खाली बसायला पण त्या चेअर मागवल्या. बाहेर तसं आतमध्ये गरज नाही आहे, पण बाहेर बसायचं समजा आपल्याला, तर मग 2 प्लास्टिकचे चेअर पण मी ऑनलाईनच मागवल्या फ्लिपकार्टद्वारे. म्हणजे आता इकडे बघा मी बसलेलो असणार या ठिकाणी आणि कोणी आलं आहे तर मग त्यांना इथे बसण्यासाठी या चेअर मागवल्या.
तिकडे शरद भाऊ पण गार्डनमध्ये काम करताय. कचरा जाळलेला दिसतोय त्यांनी. आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त वाटतं इथं. मी टेरेसवरती आलेलो आहे, ऑफिसमधून बाहेर आलो होतो. तर एकदम छान वाटतं इथं. मागचं ग्राउंड आहे, हवा खेळती असते नेहमी. बाहेर आल्यानंतर तर एकदम फ्रेश वाटतं. आतमध्ये गरम होतं, पण बाहेर आल्यानंतर एकदम मस्त हवा चालते इथं. ठीक आहे, आता मी जातो खाली. मला आपल्या पहिल्या घराकडे पण जायचं आहे आणि झाडांना पण पाणी मारायचं आहे. मी खाली जातो आता. बघूया मार्केटची काय कंडिशन असते. बघूया आता. टॅक्स संदर्भात एक न्यूज पण आलेली आहे, त्याचा अभ्यास करतो मी. काय न्यूज आहे नेमकी, त्याचा मार्केटवरती काही इम्पॅक्ट पडतो का ते पण बघतो. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसासाठी मी थांबतो. जय हिंद.